पावसाळ्यात येणारी ही रानभाजी एकदा नक्की खायला पाहिजे. बनवायला सोपी आणि गुणांना भरपूर अशी काटवलाची भाजी. हो, आमच्याकडे याला काटवलच म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात? कमेंटमध्ये नक्की सांगा. इथे मी एका कढईमध्ये तेल घेतलं आहे. तेल गरम झालं की यात मोहरी टाकलेली आहे. मोहरी तडतडली की इथे मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो टाकायचा. त्याला परतवून घ्यायचं. आता मी इथे अद्रक लसणाची पेस्ट घातलेली आहे. या दोन्हीही जिन्नसना चांगलं मिक्स करून सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता इथे मी एक टमाटर घेतलेला आहे. टमाटर बारीक कट करून घातलेला आहे. टमाटरला पण चांगलं मिक्स करा आणि 5 मिनटं चांगलं शिजवून घ्या. हे चांगलं शिजलं की यात आपल्याला बेसिक मसाले घालायचे आहे. इथे मी हळद घातलेली आहे. 2 चमचे तिखट घातलं आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला. धने जिरे पूड आणि मीठ घातलं आहे. याला चांगलं मिक्स करून घ्या आणि सगळे मसाले शिजवून घ्या. आता मी इथे काटवलं टाकलेले आहे. इथे मी उभे काटवलं कट केलेलं आहे. तुम्हाला जर गोल आवडत असेल कट केलेले तर तुम्ही गोल पण वापरू शकता. आता याला चांगलं मिक्स करायचं आहे काटवल्याला आणि 10 मिनिटे आपल्याला वाफेवर शिजवायचं आहे. याला शिजायला जास्त वेळ लागत नाही. 10 मिनिटात शिजून जातं. पाणी वापरायचं नाही आहे. हे 10 मिनिटानंतर बघा, तुम्हीच बघू शकता शिजलेलं आहे काटवलं. आता भाजी शिजली की यामध्ये मी 2 चमचे दाण्याचा कूट घातलेला आहे. दाण्याच्या कुटाने भाजी अजून चविष्ट लागते. आणि कूट घातल्यावर चांगला मिक्स करायचा आहे. मिक्स केली की 2 मिनिटे आपल्याला परत शिजवून घ्यायचं आहे. आता वरून कोथिंबीर घाला आणि काटवलाची भाजी रेडी आहे. या काटवलाच्या भाजीमध्ये फायबर, विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट आहे. पचनासाठी उत्तम आहे. म्हणून या हंगामात काटवलाची भाजी नक्की करून पहा. आणि अशा सोप्या रेसिपीजसाठी प्रियंकाज किचन मराठीला फॉलो नक्की करा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.